शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा बैलपोळा अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला. मी आता उभा आहे चांदवडच्या साप्ताहिक बाजारपेठेत. आपण बघू शकतो का बैलपोळ्यानिमित्त इथे बाजारपेठ सजलेली आहे आणि बैलांची सजावट करण्यासाठी जे लागणार आहे ते साहित्य इथे विकले जात आहे. मग तो गोंडा असो, घोंगरू असो, कलर असो किंवा इतर साहित्य असो जे बैलांची सजावट केली जाते ती सर्व दुकाने इथे लागलेली आहे. मात्र पाहिजे तेवढे ग्राहक नसल्याचं दिसून येत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी दुकानदार पण आहे आणि शेतकरी पण आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया तर बैलपोळ्याचा उत्साह कसा आहे आणि बैलपोळ्यांच्या साहित्यामध्ये किती वाढ झालेली. बाबा काय म्हणाल? बैलपोळा आता चालत नाही जास्त आणि जरा थकवा झाला, याच्यामुळं नाराजी झाली. सर्व अंगावर माल पडले जातो, भांडवल टाकून त्याची सजावट होत नाही. असं बरं, तुम्ही किती वर्षापासून काय काय विकता? आम्ही जोर धंदा कायम पूर्वी विकायचो, पूर्वीपासून म्हणजे आता 50 वर्षापासून आम्ही धंदा करतोय. पण आता नाराजी झाली आमची, आम्हाला जीवन जगण्याची. असं वाटतं हे आता धंद्याचे बाजार वाढून गेले आणि सरळ हा चायना माल आला, लक्ष्मी राहिली, डॉक्टर झाले, लक्ष्मी राहिली नाही. याच्यामुळं आम्हाला त्रास होतो. भाऊ तुम्ही काय म्हणाल? तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करताय हा आणि काय काय विकतात आणि या वर्षी 20 वर्षापासून व्यवसाय करतो. आमचे वडील 50-60 वर्षापासून करता. काय काय विकता? आम्ही गोंडे, नाता, मोरक्या, शेल, दोरी सगळं विकतो आम्ही आणि दर हप्त्याला विकतो. आज पोळ्यामुळं आम्ही सगळं माल आणला, पण मग पाहिजे एवढा प्रतिसाद नाही शेतकऱ्यांचा, कारण लक्ष्मीच राहिले नाही, बैल राहिले नाही, सगळ्यांकडे ट्रॅक्टर झाले. त्याच्यामुळे असे मंदी आले जशी धंद्यावर. साहित्याचे हे जे वस्तू आहे यांच्या किमतीत वाढ झालेली आहे. हा, किमतीत 50% वाढ झाली. प्रत्येक गोंड्या माग, उलन माग, मोरक्यान माग 50% वाढ झालेली. आपण आणखी काही दुकानदार आणि शेतकऱ्यांशी बोलूया का त्यांच्याकडे. बाबा बाबा काय म्हणाल? कसा आहे बैलपोळा आता? बैलपोळा चांगला आहे, पण आता गिराईक पाहिजे तसं घेत नाही आणि त्यातली त्यात फार मंदीचा बाजार असल्यामुळं चलन नाही राहिलं. फार नाराज आहे, शेतकरी बी नाराज आहे. बैलांची संख्याच कमी असल्यामुळं शेतकरी बी काय घेणार, त्यामुळं मग बाजाराचं सर्व मंदीचा बाजार. एकूणच आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांकडे बैल पाहिजे तेवढी राहिलेली नाहीये आणि जो पोळ्याचा जो या अगोदर उत्साह असायचा तो आता दिसून येत नाहीये असं शेतकरी म्हणतात आणि दुकानदारही म्हणतात. आणि यंदा तर भाववाढ पण झालेली आहे वस्तूमध्ये आणि विशेष म्हणजे चायना माल जो आलेला आहे तो स्वस्तात भेटतो. भारतीय माल थोडासा महाग असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल जो आहे तो चायना मालकडे असल्यामुळे त्यांचा पाहिजे तेवढा धंदा होत नाहीये. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, चांदवड.